पुण्यामधील विषारी दारू मृत्यू प्रकरणी आणखी 20 संशयित सीआयडीच्या रडारवर। सीआयडीच्या विशेष 5 पथकांकडून 20 संशयितांचा शोध सुरू आहे। संबंधित प्रकरणामध्ये यापूर्वी अटकेत असलेल्या 11 आरोपींना 10 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याला अधिकचे तपशील देतील। बालाजी, विक्रांत, विषारी दारू प्रकरणाचा तपास ज्या पद्धतीने सीआयडीकडे गेला त्यानंतर सीआयडी कडून आता तपास अधिक वेगवान करण्यात आलेला आहे। यापूर्वीच 11 आरोपींना वेगवेगळ्या जिल्ह्यातून जे आहे ते सीआयडीने अटक केलेली होती। त्यानंतर आणखी या सगळ्या तपासातून 20 संशयितांचा जो शोध आहे तो सीआयडीला लागलेला आहे आणि त्यांच्या तपासासाठी जे आहे ते विशेष 5 पथकं तयार करून आता त्याच्या मागावर सीआयडीचे सगळे अधिकारी गेल्याचं पाहायला मिळते। या सगळ्या प्रकरणामध्ये जवळपास 26 ते 28 या कालावधीत अनेकांचा मृत्यू झाला होता आणि दापोडी हडपसर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हे दाखल करण्यात आलेले होते। सीआयडी कडून आवाहन करण्यात आले की आणखी काही माहिती जर नागरिकांकडे असेल तर त्यासाठी मदत केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत। त्या ठिकाणी येऊन नागरिकांनी या संदर्भातली माहिती द्यावी। मात्र आता हे नेमके 20 संशयित कोण आहेत हे आता लवकरच आपल्याला समजेल। मात्र सीआयडी कडून या 20 संशयित लोकांचा तपास करण्यासाठी विशेष 5 पथकाची नेमणूक करण्यात आली असून ही विशेष 5 पथक जे आहेत ते आता या सगळ्यांच्या मागावर असल्याचं पाहायला मिळते। विक्रांत, धन्यवाद बालाजी दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी। पुणे विषारी दारू प्रकरणी आता सीआयडी ऍक्शन मोडवर आलेली आहे। आणखी 20 संशयित हे सीआयडीच्या रडारवर आहे। दरम्यान सीआयडीच्या विशेष 5 पथकांकडून 20 संशयितांचा सध्या शोध सुद्धा सुरू आहे।